मंडळी नमस्कार. लेट अस गो बॅक टू अवर रूट्स असा विचार घेऊन नव्या पिढीला 12व्या शतकापासून सुरू झालेल्या संत चळवळीची ओळख करून देण्यासाठी संत साधना बाय स्नेहल सारंग हे यूट्यूब चॅनल आम्ही सुरू केलं. आपण त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल सगळ्यात आधी आपले खूप 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 आभार. आत्तापर्यंत संत नरहरी सोनार, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत चोखामेळा यांचं चरित्र, त्यांचे अभंग आणि त्याचा सहज समजेल असा अर्थ सांगण्याचा आमचा प्रयत्न आपण हातोहात उचलून धरला आहेत. आज आपण पाहणार आहोत अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, टाळ घोषकानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी नाहले चंद्रभागा नीर. किंवा पूर्व दिशा उजळली उषक्काल झाला, उठा उठा राऊळी राजसा भक्तवृंद जमला. किंवा कायावाचा मन एकविध करी, एक देह धरी नित्य सुख. त्याहीपेक्षा केशवाचे भेटी लागले पिसे, विसरले कैसे देह भान. किंवा श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी, हरी नामे सोहंकारी सर्व काम. असे अजरामर अभंग लिहिणाऱ्या संत गोरा कुंभारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विनंती करते की आपण अजूनही संत साधना बाय स्नेहल सारंग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा नवा भाग अपलोड करू तेव्हा तेव्हा ते आपल्याला लगेच समजेल आणि आपण संत चरित्राचा आनंद लगेच घेऊ शकाल. त्यासाठी आपल्याला कोणताही खर्च येत नाही, हे आपण कृपया लक्षात ठेवा. संत ज्ञानदेव, संत नामदेव यांच्या काळात अनेक संत उदयाला आले. या वारकरी संप्रदायाचे ज्ञानदेव हे तत्वज्ञ होते किंवा फिलॉसॉफर होते असं आपण म्हणूया. शिव आणि शक्ती वेगवेगळी नसून ते एकरूप आहेत आणि हे सत्य चैतन्य स्वरूप आहे असं त्यांनी मानलं. एकरूप धर्माचं तत्वज्ञान अलुतेदार बलुतेदार समाजाला सुधरवण्यासाठी, त्याला एकरूप करण्यासाठी संतांना हे समाजात रुजवणं गरजेचं होतं. आज पाण्यावरच्या जलतरंगाचे जलत्व मिथ्या, खोटे नसते हे शिकवणाऱ्या अशाच या महान ज्येष्ठ संताबद्दल आपण बोलणार आहोत. मंडळी, आपण जप करतो म्हणजे नक्की काय करतो? तर माळेतले मणी फिरवत राहतो. तपहा तदर्थ भावनम. शब्दाच्या उच्चाराबरोबर अर्थ जेव्हा मनात उमटतो तेव्हा तो जप होतो. नुसताच शब्द उच्चार झाला आणि त्याचा अर्थ उमगलाच नाही तर ती एक यांत्रिक क्रिया झाली, नाही का? शब्द, त्याचा अर्थ, अर्थासह उमटणारा भाव अशी त्रिवेणी जेव्हा आत खोलवर सुरू होते तेव्हा ती सगळी क्लिमिष मलिन विचार धुवून काढायला सुरुवात करते. ही शक्ती नामात आहे, भावात आहे. ही त्रिवेणी मी, माझा ह्यांचा विसर पाडणारी आहे. कसं? तर एक त्यासाठी गोष्ट आहे. एकदा मंडळी, एक व्यापारी तीर्थयात्रेला जाण्याचं ठरवतो. व्यापार आपल्या मित्रांवरती सोपवतो. घरदार गावच्या पाटलाच्या सुपूर्द करतो, कारण तोच गावचा त्या काळी रक्षणकर्ता होता. व्यापाऱ्याजवळ एक जे काही सोनं नाणं होतं त्याहीपेक्षा त्याला चिंता होती ती त्याच्या जवळच्या पारसमण्याची. तो सोबत नेण्यातही धोका होता आणि अगदी जवळच्या मित्रांना सोपवण्यावरही धोका होता. कोणाची मती कधी फिरेल कसं सांगावं? त्यानं खूप विचार केला. शेवटी त्याला एक मार्ग सापडला. आपला पारसमणी घेऊन व्यापारी एका साधूकडे गेला. त्या साधूंनी आणि त्यानंतर आणखीन 3 साधूंनी तो मणी ठेवून घेण्यासाठी नाकारला. न करे नारायण. त्याचा उपयोग करायची बुद्धी झाली तर? साधू संन्यासी वितरागी असतात असं म्हणतात. त्यांचं मन शांत स्थिर असतं असं व्यापाराला वाटत होतं, पण ते तर फोल ठरलं. तो पाण्यावरचा तरंग ठरला.
शेवटचा पर्याय म्हणून गावाबाहेर कुडाची झोपडी बांधून राहत असलेल्या एका संताकडे तो गेला. आपली तीर्थयात्रेची तीव्र इच्छा, त्या मार्गात येणारा पारसमणी आणि आलेला अनुभव सांगून त्यांनी ह्या संतांना हा मणी आपण परत येईपर्यंत सांभाळण्याचं साकडं घातलं. संत खरे महात्मा होते. ते जागेवरून उठलेही नाहीत. त्यांनी छताकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की बाबा रे, तू तुझ्याच हातानं ह्या कुडात कुठेतरी खोचून दे. व्यापारी यात्रेला निघून गेला, पण चित्त मात्र त्या संताच्या झोपडीच्या छतात अडकलेलं राहिलं. कालांतरानं व्यापारी 4-2 वर्षांनी परत आला. घरी नंतर जाऊ, आधी मणी परत मिळतोय का हे बघू, या विचारानं तो आधी संतांच्या झोपडीकडे धावला. त्या परिसरात खरंच काहीच बदल झालेला नव्हता. झोपडी ही तशीच होती हे बघून त्याला थोडंसं हायसं वाटलं. आत गेला, महात्मांच्या पाया पडला आणि आपल्या मण्याविषयी विचारणा केली. आता काय ऐकायला मिळणार या विचारानं त्याचं हृदय धडधडत होतं. मनात नसते विचार लुबाडल्या गेल्याची उसळी खात होते आणि जीव मात्र कानात एकवटून आला होता. त्याची यात्रा सफळ झाली नव्हती हे त्याचं त्याला स्वतःलाही कळून चुकलं होतं मंडळी. ह्याही वेळी संत जागेवरनं उठले नाहीत बरं का. ते म्हटले, अरे बाबा, जागा तुलाच माहिती असेल, तूच शोध आणि घेऊन जा. मणी त्यांनी स्वतःच्या हाताने जिथं ठेवला होता त्याच जागी सुरक्षित होता. वितराग विषयम वा चित्तम, विषय वस्तूंची गोडी किंवा तिरस्कारही नाही अशी वृत्ती म्हणजे वितरागी मन. या मनाला ज्याची गोडी लावावी त्याकडे ते धावत सुटतं. म्हणून हरिनामाची गोडी त्याला लावा, म्हणजे मन इतरत्र धावणार नाही, शुद्ध होईल. हे संतांनी आपल्याला त्यांच्या जीवनकार्यानं दाखवून दिलं. संतांच्या ह्याच दिनक्रमाच्या अनेक कथा झाल्या. संत गोरोबा काकांच्याही अशाच अनेक कथा आहेत. उस्मानाबादपासून 22 किलोमीटरवरती असणाऱ्या तेर गावी तेरणा नदीच्या किनारी गोरोबांचा जन्म झाला. काळेश्वर हे गावचं ग्रामदैवत. गोरोबांचे आईवडील रखमाबाई आणि माधवबुवा हे या शिवाचे कट्टर उपासक. व्यवसायाने कुंभार असले तरी भक्तिमय वातावरण असलेलं हे कुटुंब फार दुःखी होतं. त्यांना 8 पुत्र झाले, पण ते सगळेच अकाली मृत्यू पावायचे. 8वा पुत्रही त्याच गतीला जाता झाला. आता मात्र त्या दोघांचाही धीर सुटला आणि त्यांनी देवाला मनोभावे साकडं घातलं. हा 8वा मुलगाही आम्ही तुलाच देऊ केला तर जगावं कशासाठी. त्यांचा आक्रोश, त्यांचा टाहो, त्यांचं शरण जाणं इतकं जास्त करुणेनं भरलेलं होतं की असं म्हणतात प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या सामोरे आले आणि त्यांनी हा 8व्या पुत्राला जीवदान दिलं. तेच आपले गोरोबा. गोरोबांच्या अनेक दंतकथा आहेत, तशीच ही जन्माची सुद्धा. मंडळी, आपण इतकंच लक्षात घ्यावं की माधवबुवांच्या कालेश्वरावरच्या निस्सीम श्रद्धेनी भक्तेनी हे 8वं मूल वाचलं. मुळातच भक्तिमय असलेलं घरातलं वातावरण त्यामुळे अधिकच गहिरं झालं, ज्यामुळे अगदी बालवयातच गोरोबांच्या मनावर हा भक्तिभाव खोलवर रुजल्या गेला. त्यांचा अवघा प्रपंचही पुढे परमार्थमय झाला. संती नावाच्या गृहकृत्य दक्ष मुलीशी पुढे त्यांचा विवाह झाला आणि लवकरच तिला दिवस जाऊन पुत्ररत्नही प्राप्त झालं. आपल्या घराण्याला वंशाला दिवा मिळाला हे बघून मोठ्या संतोषाने माधवबुवा सपत्नीक तीर्थाटनाला निघून गेले. घरादाराची संसाराची सगळी जबाबदारी आता संतीवरती आली होती. गोरोबा सकाळी लवकर उठत स्नान करून देवपूजा, ध्यान, योग आणि नामस्मरणात रंगून जात. ते इतके जास्त तल्लीन होत की त्यांना तहान, भूक किंवा गाडगी मडकी बनवणं ह्याचंही भान राहत नसे. संत नामदेव महाराज या तल्लीनतेविषयी लिहितात, प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा, आसे घरा शमी करत व्यवहार, न पडे विसर विठोबाचा, कालवुनी माती तुडवित गोरा, आठवित वरा रुखमाईच्या,
प्रेमे अंगी असे झाकुनी नयन, करीत भजन विठोबाचे. गोरोबांची पत्नी संती एकदा पाणी आणायला निघाली. तिने अंगणात खेळणारा बाळ गोरोबांना दाखवला. घरात त्याला बघायला कोणी नाही, जरा लक्ष द्या असंही म्हणाली आणि घागर घेऊन तेरणेला गेली. तिनं काय सांगितलं हे बहुधा गोरोबांपर्यंत पोचलंच नव्हतं. बाळाने अंगणात आपल्या वडिलांना मातीत उडवताना म्हणजे नाचताना आणि मुखाने विठ्ठल नाम घेताना म्हणजे गाताना ऐकलं. गोरोबा गात होते, विठ्ठल 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 विठ्ठल. मुलाला मजा वाटली. तोही त्या चिखलात रांगत रांगत आला. वडिलांचा पाय धरायचा प्रयत्न करू लागला. पण गोरोबा तर तल्लीन झालेले, त्यांचं ध्यान लागलेलं. त्यांना ना तो स्पर्श उमगला, न त्याने मारलेल्या किंकाळ्या ऐकू आल्या. मातीचा चिखल रक्तामासानी लाल झाला. काही वेळाने संती घरी आली. बाळ शोधू लागली, घरभर फिरली, अंगणाचा काना कोपरा बघितला आणि तिचं लक्ष गेलं ते पायानं तुडवत असलेल्या मातीकडे आणि तिने टाहो फोडला. लोक जमा झाले आणि त्यांनी गोरोबांना भानावरती आणलं. आपल्या हातून हे काय घडलं? गोरोबा अतिशय दुःखी झाले. पण वेळ तर निघून गेली होती. त्यांना दूषणं देणारं अख्खं गाव होतं. त्याचा राग त्यांनी संतीवरती काढायचा प्रयत्न केला. आधी हातांनी मारलं आणि नंतर ते चाक घेऊनच तिच्यावरती धावून गेले. तिनं वेळीच त्यांना विठ्ठलाची शपथ घातली, मला स्पर्श करू नका, तुम्हाला विठ्ठलाची आण आहे. सगळं कुटुंब दुःखाने व्याकुळ झालं होतं. त्यावरती शेवटी काळ हे औषध ठरलं. हळूहळू सगळं पूर्वपदावरती येऊ लागलं. तरी दोघा नवरा बायकोत कोणताच संवाद नव्हता, स्पर्श नव्हता. काळ गेल्यानंतर संतीला पुत्र हवा होता, पण विठ्ठलाची आण अडवी येत होती. शेवटी तिने गोरोबांना दुसरा विवाह करायला राजी केलं आणि त्या घरात रामी वावरू लागली. मात्र तिच्याही वाट्याला गोरोबांना संतीनं घातलेली शपथ आड येत होती. पुत्रवियोगाच्या दुःखात तिनं त्यांना सांगितलं होतं की इथून पुढे स्त्री स्पर्श आता तुम्ही करणार नाही, तुम्हाला विठ्ठलाची आण आहे. शेवटी एके रात्री तिच्या बुद्धीला पटलं असं ती वागली. साधी घरगुती गृहकृत्य दक्ष स्त्री ती. स्त्री देहाचं आकर्षण भल्या भल्यांना पडतं, हा तर साधा माणूस आहे असा विचार तिच्या साध्या मनाने घेतला आणि योजना ठरली. मंडळी, त्या दोघींमध्ये ही योजना गुपचूप ठरली होती. त्या रात्री त्या दोघीही गोरोबांना गाढ झोप लागल्यावर त्यांच्या शेजारी झोपल्या. गोरोबांचा एक एक हात दोघींनीही आपल्या अंगावरती ठेवला आणि तो घट्ट धरून त्या झोपी गेल्या. गोरोबांना अचानक जाग आली. बघतात तर काय, स्त्री स्पर्श झालेला आहे. विठोबाच्या नावाने घातलेली शपथ ह्या हातांनी मोडली. ह्याचा त्यांना प्रचंड मनस्ताप झालाय, तीव्र दुःख झालंय, स्वतःचाच खूप राग आलाय आणि त्या भरामध्ये त्यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपले दोन्ही हात धारधार पात्यावरती धरून छाटून टाकलेत. संती रामी दोघीही धावत गेल्या. त्या अनर्थाने त्या हपकून गेल्या आणि त्यांनी टिपेचा सूर लावला. पुन्हा एकदा गोरा कुंभाराच्या अंगणात सारा कुंभारवाडा जमा झाला. मंडळी, छाटलेले हात तर खाली पडलेले होते, पण गोरोबांना कुठलीही जखम झाली नव्हती की तुटलेल्या हातांमधून रक्तही येत नव्हतं. लोक ते अक्रीत पाहत होते. गोरोबांनी आपल्या दोन्ही पत्नींना एक एक हात उचलायला लावला आणि तो तेरणेच्या पल्ल्यात टाकून यायला सांगितला. ह्या घटनेवरही काही काळ गेला. गोरोबांच्या ध्यानधारणेत कोणताच फरक पडला नाही. फरक पडला तो कुटुंबात. हळूहळू अन्नधान्य, पैसा, अडका सगळं काही संपून गेलं. तयार गाडगे मडके विकूनही झाले. आता काय? गावाने एक प्रकारचा बहिष्कारच घातला होता त्या कुटुंबावर. कोणीच कामाला येईना. गाडगे मडके बनवणार कसे? विकणार कोण? खाणार काय?
संती आणि रामीचा हा आक्रोश आणि त्यातून निर्माण झालेली गोरोबांच्या मनातली करुणा पाझरत पाझरत विठ्ठल हृदयी जाऊन पोचली. आपण मागेच बघितलं होतं मंडळी की देवालाही भक्तांचं व्यसन असतं. देव गोरोबांसाठी धावत सुटला बरं का. पांडुरंगानं कुंभाराचा वेश धारण केला. साक्षात लक्ष्मी जुनेर फाटकं तुटकं लुगडं नेसून कपाळी आडवं कुंकू लावून कुंभारीण झाली आणि गरुडाने तर गाढवाचा वेश धारण केला. ते तिघेही थेट तेरणेच्या काठी आले आणि तिथून कुंभारवाड्यात पोचले. ही अनोळखी बला आपल्या दारी नको रे बाबा, असं म्हणत सगळ्यांनी त्यांना गोरोबांचं घर दाखवलं. अहो, आम्हाला पैसा रुका काही नको, पडायला जागा द्या आणि पोटाला अन्न द्या, असं ते म्हणत होते. तरीसुद्धा गावानी त्यांना उभं केलं नाही. शेवटी ते त्यांना जिथं यायचं होतं तिथंच येऊन पोचले. आम्हाला अन्न द्या आणि पडायला जागा द्या, असं त्यांनी पुन्हा एकदा गोरोबांना विनंती केली. भगवंत आणि गोरोबांच्या कुटुंबाची गरज याच ठिकाणी भागली. प्रत्यक्ष जगत नियंता गोरोबांच्या दारी गाडके मडके बनवत होते आणि गाढवरूपी गरुडावरती लादून बाजारात जाऊन हातोहात विकतही होते. आंबा माता अन्नपूर्णा होऊन रांधत वाढत आणि उष्टी काढत राबत होती. स्वतः भगवंत आपल्या हातांनी गोरोबांना घास भरवत होते. ब्रह्म वैदर्भ पुराणात ही कथा आपल्याला वाचायला मिळते, त्यामुळे हिला दंतकथा म्हणता येत नाही बरं का. सलग 7 महिने आणि 27 दिवस विठोबा तिथे राहत होते. पंढरपूर ओस पडलं होतं, राऊळात देवच नव्हता. शेवटी संत नामदेवांदी मंडळी देवाला पंढरपुरी घेऊन जायला गोरोबांच्या घरी आली आणि ह्या सगळ्या थोर संतांचं देवाबरोबरच गोरोबांनाही दर्शन झालं. या सर्वांहून ते वयानं ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सगळ्यांनी गोरोबा काका असं म्हणायला सुरुवात केली. त्यांचे अभंग किती श्रवणीय आहेत बघा. तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठ यावे, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, पांडुरंग 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 पांडुरंग, जय पांडुरंग जय पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाओ, असं म्हणणारे गोरोबा काका लिहितात. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देह भान, झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मनी आधी रूप, न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा, म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, सुखरूप अद्वैत नाम देवा. किंवा मग ते म्हणू लागले, श्रवणी नयन जिव्हा शुद्ध करी, हरिनामे सोहंकारी सर्व काम, मग तुझा तूच दिवटा होसी गा सुभटा, मग जासील वैकुंठा हरिपाठे, म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा, एक वेळ बापा उच्चारी रे. मंडळी, आपण हे वाचतो किंवा ऐकतो गातो तेव्हा त्यांची ज्येष्ठता आपल्या लक्षात येते.
संत नामदेव महाराजांनी जे अनेक उपकार आपल्यावरती करून ठेवलेत त्यातलाच एक म्हणजे गोरोबा काकांचं चरित्र. त्यांच्याचमुळे कुंभार आणि ब्रह्मांडाची एकरूपता आपल्याला कळते. थोडक्या हातांनी एकदा नामदेवांसह गोरोबा काका कीर्तन करीत होते. तेव्हा त्यांना दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवायचा आग्रह सगळ्या संतांनी धरला. वरती करा कर दोन्ही पताकाचे अनुसंधानी, सर्व हस्त करीती वरी गोरा लाजला अंतरी. नामा म्हणे गोरोबासी वरती करावे हस्तासी, गोरा थोटा वरती करी हस्त फुटले वरचे वरी. या कीर्तनात संती आणि रामी ह्या पण उपस्थित होत्या. नामदेवांनी बाळाचं नाव उच्चारताच तोही जिवंत होऊन रांगत संतीच्या मांडीवरती येऊन बसला आणि आपले चिमुकले हात त्यानं तिच्या गळ्याभोवती घातले. तो क्षण मंडळी केवळ सुवर्णाचा होता, विठ्ठलाचा होता. गोरोबा काका म्हणतात, मुकिया साखर चाखाया दिधली, बोलत हे बोली बोलवेना. तो काय शब्द खुंटला अनुवाद, आपुला आनंद आधाराया. आनंदी आनंद गिळूनी रहाणे, अखंडित होणे न होतिया. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा. मुक्याच्या तोंडात इतकी साखर भरावी की ती गिळेपर्यंत एकही शब्द उच्चारता येऊ नये अशी त्यांची स्थिती त्यावेळी झाली होती. आता त्यांना ओढ लागली होती समाधीची. तत्पूर्वी सर्व संतांचं दर्शन घेण्याची त्यांची मनीषासुद्धा पांडुरंगाने पूर्ण केली आणि समाधी देण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत येऊन पोहोचले. 1317 साली म्हणजे शके 1267च्या कृष्ण पक्ष त्रयोदशीला तेर नगरीत त्यांनी समाधी घेतली. स्थूल होतं ते सूक्ष्मपै झाले, मन हे बुडाले महासुखी. माझे रूप माझे विशालसे डोळा, माझे ज्ञान समावले माझे बुबुळा. म्हणे गोरा कुंभार नवल झाले नाम्या, भेटी तुम्हा आम्हा उरली नाही. विठोबाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावरती ते व्यक्त तरी कसं करायचं? तो तर परमानंदाचा क्षण. तिथे संवाद संपतोच, तिथे देहसुद्धा संपतो. तिथे शब्द केवळ मनात आहेत, जणू मुक्याला साखर खायला दिली आहे आणि तो ती गोडी सांगू शकत नाही आहे. अगदी तसंच तुमचंही होईल जर तुम्ही विठ्ठल नामात रंगून जाल. गोरोबा काका सांगतायत की मन, बुद्धी आणि चित्त यांची त्रिवेणी तुमच्या आत एकदा झंकारू लागली की तुम्हीही वितरागी व्हाल, शुद्ध स्वरूपात याल, अगदी सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीतल्या साधूसारखे. त्यासाठी एकच मंत्र जपत रहा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपल्याही आयुष्यात असा निर्मळ आनंद पाझरत राहो ही सदिच्छा व्यक्त करून मी स्नेहल सारंग आज थांबते. आजच्या या भागात स्वरसाथ दिली होती पुण्याच्या आमच्या सबस्क्रायबर शुभांगी हिंगे यांनी आणि जयघोष दिला होता चित्रा देशपांडे आणि सुखदा खांडकेकर यांच्या आकार ह्या संगीत कलेला वाहिलेल्या संस्थेच्या बालकलाकारांनी पुणे येथून. संत साधनेच्या सर्व भागांचं लेखन आणि निवेदन स्नेहल सारंग यांचं आहे, याची आपण कृपया नोंद घ्या. आपल्या कमेंट्सचं स्वागत आहे. आपण जर गात असाल तर कृपया आमच्याशी त्वरित संपर्क करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून लेट अस गो बॅक टू आवर रूट्स या चळवळीला जरूर सहकार्य करा. रामकृष्ण हरी.